गर्मी बढ़ रही है और किसानों की चिंता भी। महाराष्ट्र के बुल्ढाना जिले में बढ़ते तापमान को देखते हुए कृषि विभाग ने किसानों को विशेष सलाह दी है। खेतों में फसल बचाने के लिए सूक्ष्म सिंचन यानी ड्रिप इरिगेशन का उपयोग करने की सिफारिश की गई। मौसम विभाग के मुताबिक आने वाले दिनों में बुल्ढाना जिले में तापमान और बढ़ सकता है। इस भीषण गर्मी का असर खेती पर न पड़े, इसके लिए कृषि विभाग ने किसानों को सही सिंचाई पद्धति अपनाने की सलाह दी है। खासतौर पर सब्जियों और अन्य फसलों को नियमित अंतराल पर पानी देना जरूरी बताया गया है। भूजल स्तर घटने के कारण किसानों को मागेल त्याला शेततळे योजना के तहत खेत तालाब बनाने के लिए भी प्रेरित किया जा रहा है। हवामान खात्यानं प्रसारित केलेल्या संदेशानुसार उष्णतेची लाट आहे, ती लाट वाढत आहे आणि अशा वेळी शेत जमिनीत जी उभी असलेली पिके आहेत त्या पिकांचं संरक्षण करणं आवश्यक आहे। पिकांना सिंचनासाठी आवश्यक तितक्याच पाण्याचा वापर केला पाहिजे, कारण भूजल पातळी सुद्धा या कालावधीमध्ये खालावते। त्याचबरोबर पिकांना पाण्याचा अधिक ताण बसू नये म्हणून 4 ते 5 दिवसाच्या अंतराने सूक्ष्म सिंचन साधनांचा वापर करून, त्यामध्ये ड्रिप किंवा स्प्रिंकलर याचा वापर करून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे। ये कमाल तापमान 37 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती गेल्यानंतर लिंबू किंवा भाजीपाला पिकं यांना फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या उत्पादकतेला फटका बसतो। तर अशा वेळी पाण्याचा ताण जास्त होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी। सध्याच्या या तापमानाची कक्षा आपण विचारात घेता संरक्षित पाण्याची गरज ती पिकासाठी आहे आणि म्हणून कृषी विभागामार्फत असंही आवाहन शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे की सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे मागेल त्याला शेततळे जे आहे त्या योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून अशा कालावधीत त्या पिकांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चितच होईल। याचबरोबर वेळोवेळी जे काही हवामान खात्याकडून जे काही उष्णतेविषयी किंवा इतर तापमानाविषयी जे काही संदेश प्रसारित केले जातील तर ते सुद्धा आपण शेतकरी बांधवांनी त्याच्यानुसार उपाययोजना केल्यास आपली पिकं यापासून वाचू शकतील।